Now we are going to study Mendeleev's periodic table 1869 to 1872. Mendeleev's periodic table is, what is Mendeleev's periodic table? Mendeleev's periodic table is properties of elements are periodic function of their atomic masses. Properties of elements are periodic function of their atomic masses. What is Mendeleev's periodic table? Properties of elements are periodic function of their atomic masses. So, Mendeleev's periodic table is the most important step in the classification of elements. Mendeleev's periodic table is the most important step in the classification of elements. म्हणजे याचा अर्थ काय होतो की मेंडलीवने सांगितलं की जे एलिमेंट आहे ते ॲटॉमिक मासेसच्या क्रमाने त्यांनी लावले. म्हणजे त्याच्या टेबलमध्ये जसं जसं ॲटॉमिक मास वाढत गेला तसं तसं त्यांनी तो टेबलमध्ये लावत गेला. म्हणजे पहिले हायड्रोजन, त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या नंबरवर मेंडलीवनी ठेवलेलं आहे इकडे 7 नंबरवर ठेवलेलं आहे. मग ॲटॉमिक मास नंतर दुसऱ्या रोमध्ये त्यांनी लिथियम अशा प्रकारे त्यांनी ठेवलेलं आहे. तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. जसं पहिल्या त्यांनी आता पहिले आपण पाहून घेऊ की त्यांनी पिरियॉडिक टेबल कसा केला तयार. त्याच्या वेळेपर्यंत जे एलिमेंट्स माहीत होते ते होते 63 एलिमेंट्स वी आर नोन अप टू हिज टाइम. ओके, 63 एलिमेंट्स वी आर नोन. 63 एलिमेंट माहीत होते. आणि मग त्यांनी ते एलिमेंट्स जे आहे काही व्हर्टिकल कॉलम्स अशा प्रकारे, जसं आपण नेहमीच पाहतो की व्हर्टिकल याला कॉलम म्हणतात आहे ना, आणि मग याला म्हणतात रोज. ह्या झाल्या रोज. तर हे त्यांनी कॉलम्समध्ये आणि हे रोजमध्ये. तर त्यांनी किती कॉलम्स तयार केले? कॉलम्स त्यांनी तयार केले व्हर्टिकल कॉलम्स, ग्रुप्स जे तयार केले त्याला व्हर्टिकल कॉलम्सना त्यांनी ग्रुप म्हटलं. हे ग्रुप त्यांनी 8 तयार केले. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ग्रुप तयार केले. आणि रोज तयार केले. आणि आडव्या ज्या होत्या त्या रोज तयार केल्या. 12 रोज तयार केल्या त्यांनी. अशा प्रकारे ह्या मी इथे 1 2 3 4 5च काढल्या, 12 रोज केल्या, 8 कॉलम्स, 8 ग्रुप्स. ओके, फर्स्ट ही क्रिएटेड 8 ग्रुप्स. पहिले त्यांनी 8 ग्रुप तयार केले होते. पण नंतर नोबल गॅसेसचा शोध लागला. नोबल गॅसेस आपण पिरियडिक टेबल पाहता पाहता नंतर स्टडी करणार आहे. तर नोबल गॅसेसचा शोध लागल्यानंतर मग त्यांनी ते नोबल गॅसेस पण 0 ग्रुप्समध्ये सक्सेसफुली ठेवले. आता आपण ते हळूहळू पाहणार आहे की ते कशाप्रमाणे त्यांनी केलं. तर आपण फक्त भूमिका, इंट्रोडक्शन म्हणून पाहत आहे. हे इंट्रोडक्शन आहे फक्त मेंडलीवच्या पिरियडिक टेबलचं, की त्यांनी काय सांगितलं. व्हॉट इज मेंडलीव पिरियडिक टेबल हा क्वेश्चन येत असतो तुम्हाला. व्हॉट इज मेंडलीव्स पिरियडिक टेबल, तर तुम्ही एवढं लर्न करायचं ते की मेंडलीव्स पिरियडिक टेबल इज प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मास इथे विचारात घेतलेले आहे. ॲटॉमिक मास क्वेश्चनसाठी हे लर्न करायचा. हा प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. किती एलिमेंट्स माहीत होते? 63 एलिमेंट्स माहीत होते. व्हर्टिकल कॉलम्सला अशा उभ्या उभे जे कॉलम आहे त्याला म्हणतात ग्रुप्स. आणि आडव्या आडव्या ज्या रोज आहे म्हणजे ओळी आहे, रोज म्हणजे ओळी, त्यांना म्हणतात पिरियड्स. हे ग्रुप्स आणि हे पिरियड्स. ग्रुप्स, पिरियड्स, 8 ग्रुप्स, 12 पिरियड्स. मग त्याच्यानंतर आला लॅटर म्हणजे नंतर नोबल गॅसेसचा शोध लागला. नोबल गॅसेस डिस्कवर्ड झाल्या आणि ते नोबल गॅसेस डिस्कवर्ड झाल्यानंतर त्यांनी ते सक्सेसफुली 0 ग्रुप असून एक तयार केला. आणि त्याच्यामध्ये तो 9व्या ग्रुपमध्ये 0 ग्रुपला नाव, त्यांनी 0 ग्रुप नाव देऊन त्या ग्रुपमध्ये ते सक्सेसफुली ठेवलं. अशा प्रकारे हे मेंडलीवच्या पिरियडिक टेबलची माहिती झाली. आता आपण ते व्यवस्थित पाहणार आहे. त्याचे मेरिट्स काय, त्याचे डिमेरिट्स आहेत का, डिमेरिट्स आहेत तर काय आहे. तसं तुम्ही टेक्स्टबुकच्या पेज नंबर 18वर महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये 2.3 मेंडलीव्स पिरियडिक टेबल दिलेला आहे. तर तुम्ही तो एकदा विचारात घ्यायचा, कन्सिडर. दिस इज मेंडलीव्स पिरियडिक टेबल. दिस इज ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5, ग्रुप 6, ग्रुप 7, ग्रुप 8. रो 1,
row 2, row 3. See, observe this table. This is hydrogen 1, atomic mass 1. In first group there is only one hydrogen. Second group, lithium. Lithium has atomic mass 7. Beryllium has atomic mass number 9.4. Then this is carbon, nitrogen, oxygen, fluorine. All these have their atomic masses. This is beryllium and this is beryllium and this is boron. This has atomic mass number 11. This is group. So group 1 consists of hydrogen, then lithium, then sodium, then potassium, then copper. So you can see that here are some vacant places are. काही खाली जागा दिसत आहे तुम्हाला इथे, काही मोकळ्या जागा दिसत आहे. जसं इथे 44 नंबर लिहिला आहे, इथे 68 लिहिला आहे, इथे 72 लिहिलेलं आहे, इथे खाली जागा आहे. तर या खाली जागांमध्ये त्यांनी हे शोधून काढले होते ॲटॉमिक नंबर. हे सगळे हे शोधून त्यांनी म्हणजे हे गेस केले होते की हे एलिमेंट इथे येणार आहे. पण ते कोणते येणार आहे हे त्यांनी नाव त्याला नक्की माहीत नसल्यामुळे त्यांनी त्याला नाव दिलं होतं. जसं 44ला नाव दिलं इका ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर 44ला इका बोरॉन, त्याच्यानंतर 68ला दिलं त्यांनी नाव इका ॲल्युमिनियम आणि 72ला नाव दिलं त्यांनी इका सिलिकॉन. पुन्हा पहा, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. हे बघितलं तुम्ही. त्याच्यानंतर हा एक ग्रुप पहा 8वा. याच्यामध्ये त्यांनी एकाच ग्रुपमध्ये 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 एलिमेंट ठेवले. तर हा आपण एकदा स्टडी केला की हा पिरियॉडिक टेबल आहे कसा. हे ग्रुप्स आणि ह्यांना म्हणतात जे आडवे आहे, हॉरिझॉन्टल आहे, ते पिरियड्स. 8 ग्रुप्स आहेत. ओके. What are the merits of Mendeleev's period? Merits means what are the plus points? Okay, merits means what are the benefits of Mendeleev's periodic table? म्हणजे ह्या मेंडलीवच्या पिरियडिक टेबलचे आपल्याला नवीन पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल तयार करताना काय काय फायदे झाले ते आपण लक्षात घेऊया. ह्या मेंडलीवच्या टेबलचे नवीन मॉडर्न पिरियडिक टेबल तयार करताना खूप फायदे झाले आहे. तर ते फायदे कोणते? पहिलं, ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज्ड. ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज्ड म्हणजे इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की सगळ्यात पहिले बेरिलियमचं मास शोधून काढण्यात आलं होतं 14.09. आधी याच्या मेंडलीवच्या आधी बेरिलियमचं मास हे शोधून काढण्यात आलं होतं 14.09. पण ते मग मेंडलीवनी पुन्हा शोधलं आणि त्याला दुरुस्त केलं आणि त्याची व्हॅल्यू मग करेक्ट व्हॅल्यू सांगितली 9.04. आणि मग पहिले बेरिलियम हा बोरॉनच्या नंतर होता. आता बेरिलियम बोरॉनच्या पहिले तुम्हाला ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही टेबल जर बघाल तर मेंडलीवच्या टेबलमध्ये, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 4 नंबरवर बेरिलियम आणि 5 नंबरवर बोरॉन आहे. मग पुन्हा आपण पहिला मेरिट पाहू. व्हॉट आर द मेरिट्स ऑफ मेंडलीव्स पिरियडिक टेबल? ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज्ड. Example, the previously determined atomic mass of beryllium was 14.09. It was changed and given its correct value 9.04 and beryllium was put before boron. हा प्रश्न पाठ करायचा असतो. दुसरा मेरिट आहे some elements were not discovered till the time. म्हणजे हा मेरिट हा मेंडेलीवने साधारणतः पिरियॉडिक टेबल तयार केला होता 1870 नंतर. आणि 1870च्या त्यावेळेस 63 एलिमेंट जवळपास शोधलेले होते आणि सध्या 118 एलिमेंट शोधलेले आहेत टोटल. तर म्हणजे पूर्ण एलिमेंट शोधलेले नव्हते. सम एलिमेंट्स वेअर नॉट डिस्कवर्ड टिल द टाइम. मेंडलीव केप्ट व्हॅकंट प्लेसेस फॉर देम. मग मेंडलीवने काय केलं, त्याच्यासाठी खाली जागा सोडल्या, व्हॅकंट प्लेसेस. तुम्ही टेबलमध्ये मी तुम्हाला दाखवले होते की काही खाली जागा आहे. ही ऑल्सो गिव्ह नेम फॉर दोज. आणि त्या खाली जागांची त्यांनी नाव पण दिली. म्हणजे एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन फ्रॉम देअर नेबर.
म्हणजे त्यांच्या बाजूचा जर बोरॉन असेल तर मग एका बोरॉन, त्याच्या बाजूचा ॲल्युमिनियम आहे तर मग त्याचं नाव एका ॲल्युमिनियम, म्हणजे त्याच्या बाजूचं सिलिकॉन आहे तर त्याचं नाव एका सिलिकॉन. आता त्यांनी फक्त हे नावच नाही दिले एलिमेंटचे, तर त्यांनी त्याचे ॲटॉमिक मासेस पण सांगितले आणि ते ॲटॉमिक मासेस पण करेक्ट सांगितले की 44, 68 and 72. He also indicated their atomic masses 44, 68 and 72 respectively. हेच नाही, आता he predicted their properties also. Predicted म्हणजे पहिले सांगून ठेवल्या, त्याने त्याच्या प्रॉपर्टीज पण पूर्वीच सांगून ठेवल्या. म्हणजे हे त्याच्या एलिमेंटचे त्याला नाव नाही माहिती नव्हते म्हणून त्यांनी एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन ठेवले. पण त्याचे त्यांनी ॲटॉमिक मासेसही सांगितले की 44, 68 आणि 72 असे अनुक्रमे रिस्पेक्टिव्हली. आणि फक्त मासेसच सांगितले नाही तर त्यांनी प्रॉपर्टीज पण सांगितल्या की त्याच्या काय काय प्रॉपर्टीज असतील. आणि नंतर मग यांचा शोध लागला या एलिमेंट्सचा आणि या एका बोरॉनला म्हणण्यात आले स्कँडियम, Fc लिहितो त्याला आपण. एका ॲल्युमिनियमला म्हणतात त्याला गॅलियम, त्याला आपण Ga असं लिहितो. आणि एका सिलिकॉनला लिहिण्यात आले Ge. म्हणजे मेरिट पहा की त्यांनी ॲटॉमिक मास रिवाइज केलं. जे चुकीचं मास होतं पहिले 14.09 जे सांगितलं होतं बेरिलियमचं ते त्यांनी 9.04 सांगितलं आणि त्याला बोरॉनच्या पहिले बेरिलियमला ठेवलं. म्हणजे पहिले बोरॉन लिहिला आणि मग तुमच्या पिरियॉडिक टेबलमध्ये पहिले त्यांनी बेरिलियम लिहिला आणि मग बोरॉन लिहिला. अशा प्रकारे दुसरं आहे की काही काही एलिमेंट शोधले नव्हते, त्यावेळेसपर्यंत फक्त 63च एलिमेंट माहीत होते. आता जे एलिमेंट माहिती आहे ते 118 आहे. तर त्यांनी काय केलं की त्याच्या शेजारील एलिमेंटच्या हिशोबाने 3 नावं दिली त्यांना, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. त्याचे ॲटॉमिक मासेस पण सांगितले 44, 68 आणि 72 रिस्पेक्टिव्हली आणि त्याच्या प्रॉपर्टीज बी सांगितले. आणि नंतर हे जेव्हा एलिमेंट्स जेव्हा शोधण्यात आले तेव्हा त्यांना नावं देण्यात आले स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम. तिसरा मेरिट आहे की जेव्हा त्याच्या वेळेसपर्यंत पहिले नोबल गॅसेसचा शोध लागला नव्हता, मग त्याचा टेबल बदल्यानंतर हे ते नोबल गॅसेसचा शोध लागला. आणि ह्या नोबल गॅसेसचा शोध लागला, जेव्हा नोबल गॅसेसचा शोध लागला तर त्यांनी काय केलं की जो त्याचा पिरियॉडिक टेबल होता आधी, समजा हा त्याचा पिरियॉडिक टेबल आहे तर त्याच्या बाजूला त्यांनी 0 ग्रुप क्रिएट केला आणि या 0 ग्रुपमध्ये ते बरोबर फिट केले. तर ही पण एक महत्त्वाची बाब आहे. तर त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू की वेन नोबल गॅसेस सच ॲज हेलियम, He, आर्गॉन, Ar were discovered, he created 0 group. जेव्हा नोबल गॅसेस म्हणजे हे स्टेबल गॅसेस असतात, यांची बाहेरची ऑर्बिट फुलफिल झालेली असते, भरलेली असते, रिकामी नसते आहे ना, त्यामुळे यांना नोबल म्हणतात. वेन नोबल गॅसेस सच ॲज हेलियम, आर्गॉन वेअर डिस्कवर्ड, ही क्रिएटेड 0 ग्रुप. त्याने 0 ग्रुप केला विदाउट डिस्टर्बिंग. ह्या टेबलला त्याच्या मूळ टेबलला, ओरिजिनल टेबलला त्याने डिस्टर्ब केलंच नाही, जसा होता तसाच ठेवला. 8 ग्रुप्स आणि 12 पिरियड्समध्ये हे 8 ग्रुप्स होते मेंडलिव्हच्यामध्ये आणि 12 पिरियड्स होते. शेवटी मग 0 ग्रुप क्रिएट करण्यात ते नोबल गॅसेस ठेवले. नोबल गॅसेस म्हणजे ज्यांची शेवटची ऑर्बिट भरलेली आहे, त्यांना एकही इलेक्ट्रॉन पाहिजे नाही, एकही इलेक्ट्रॉन त्यांना द्यायचा नाही. दे डू नॉट gain or lose electron. Noble gases are such elements, they do not gain or lose electrons. So these are the merits of Mendeleev's periodic table. Let us read again. Atomic masses of some elements were revised. The previously determined atomic mass of beryllium was 14.09. It was changed and given its correct value 9.04. Beryllium was put before boron. The second merit is some elements were not discovered till the time. Mendeleev kept vacant places for them. He also gave name for those, eka boron, eka aluminum and eka silicon, from their neighbors. He also indicated their atomic mass 44, 68, 72 respectively. He predicted their properties also. Later these elements were discovered as scandium, gallium and germanium respectively. Third merit. Tisra point. When noble gases such as helium, argon were discovered, he created 0 group and put them at the end without disturbing the original periodic table. हा प्रश्न तुम्हाला बोर्डमध्ये लिहायला येऊ शकतो. हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायला बोर्डमध्ये असं विचारू शकतात की व्हॉट आर द
merits of the Mendeleev, what are the merits of the Mendeleev's periodic table? अशा प्रकारे हा क्वेश्चन विचारतो तुम्ही. स्टार्ट. Let us see what are the demerits of Mendeleev's periodic table. demerits म्हणजे याच्यामध्ये काय काय त्रुटी होत्या, अशा कोणत्या गोष्टी होत्या की मेंडेलिवच्या पिरियडमध्ये ह्या लिहिल्या नव्हत्या किंवा त्याच्यामध्ये ह्या इन्क्लूड केल्या नव्हत्या, त्याच्यामध्ये ह्या टाकल्या नव्हत्या आणि म्हणून त्या टेबलमध्ये पूर्ण 118 एलिमेंट फिट झाले नाही. जे नवीन शोधून काढलेले आहे 118 एलिमेंट, 63 एलिमेंट तर पहिलेचे होते आणि त्याच्यानंतरचे जे एलिमेंट शोधून काढले ते बसले नाही या टेबलमध्ये. तर त्याच्यात त्रुटी काय होत्या, का बरं हा मेंडेलिवचा पिरियॉडिक टेबल म्हणजे बदलून मॉडर्न पिरियॉडिक टेबल ठेवावं लागलं. तर त्याची 4 कारणं जे आहेत तर आपण एक एक करून बघूया. demerits of Mendeleev's period. First, the whole number of atomic mass of the elements cobalt and nickel is the same. आता बघा हे कोबाल्ट आणि निकेल, मी इथे एक्सप्लेनेशन लिहून दिलेलं आहे. कोबाल्टचं जे ॲटॉमिक मास आहे ते आहे 58.93. याला होल नंबरमध्ये बदललं तर 59 म्हणून. आणि निकेलचं जे ॲटॉमिक मास आहे ते 58.68, त्याला होल नंबरमध्ये म्हणू आपण 59. आता दोन्हीचं मास 59 झालं. असं तर नाही एका खणामध्ये एका बॉक्समध्ये एकच एलिमेंट आपण ठेवू शकतो. तर मग दोन्ही एलिमेंट एका बॉक्समध्ये आले एक आणि दोघांचा होल नंबर जवळपास सारखा आला. त्यामुळे देअर वॉज एन एम्बिग्युइटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स. त्यामुळे पहिले कोणता ठेवायचा. आता होल नंबर यालाही होल नंबरमध्ये केलं तर 59, यालाही होल नंबरमध्ये केलं तर 59, यालाही 59 होल नंबर, याचाही 59 होल नंबर. कोणता पहिले ठेवायचा कोणता नंतर. तर त्यामुळे एम्बिग्युइटी होती, काय समस्या निर्माण झाली होती. पहिला हा आहे की कोबाल्ट आणि निकेलचा होल मास जे आहे ॲटॉमिक मास ते होल नंबरमध्ये कन्वर्ट केलं तर 59 येत होतं. आणि मग पहिले कोणता ठेवायचा, कोबाल्ट ठेवायचा की निकेल. त्यांनी पहिले कोबाल्ट ठेवला नंतर निकेल ठेवला. ॲक्च्युली ॲटॉमिक मासच्या हिशोबाने पहिले निकेल येईल आणि नंतर कोबाल्ट येईल. तर पुन्हा हा पॉईंट इंग्लिशमध्ये असं म्हणू की द होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट, द होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. Therefore, there was an ambiguity regarding their sequence. तुम्हाला हे पाठ नाही करायचंय, इकडचं पाठ करायचं आहे. हा पण प्रश्न येतो बोर्डमध्ये की व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह's पिरियॉडिक टेबल. व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह's पिरियॉडिक टेबल, हा अशा प्रकारचा तुम्हाला क्वेश्चन येतो. मग दुसरा पॉईंट आहे की आयसोटोप्स हॅव सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. आता मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सगळ्यात पहिले जेव्हा सुरू केला होता हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणून व्हिडिओ, तेव्हा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की ॲक्च्युली आयसोटोप काय असतात. आयसोटोप एकच एलिमेंट आहे. बघा इथे हा क्लोरीन, हा क्लोरीन, हा कार्बन आणि हा कार्बन. आता हा जो नंबर असतो हा खाली असतो ॲटॉमिक नंबर आणि वरती असतो ॲटॉमिक मास. इथे पण हा ॲटॉमिक नंबर, हा ॲटॉमिक मास. इथे पहा दोन्हीचे खालचे जे ॲटॉमिक नंबर आहे ते सारखे, पण ॲटॉमिक मास बदलून राहिला. एक पहिल्या एक ॲटमचा आहे 35 आणि दुसऱ्या ॲटमचा आहे 37 आणि दोन्ही ॲटम क्लोरीनचेच आहेत. याला म्हणतात आयसोटोप. म्हणजे आयसोटोप म्हणजे असे एलिमेंट की ज्यांच्यामध्ये ॲटॉमिक मास तर सारखा राहतो पण ॲटॉमिक मास नंबर वेगळा राहतो. इथे बघा कार्बनचे ॲटॉमिक जो नंबर आहे तो आहे 666 बट जर ॲटॉमिक मास पाहिलं तर इथे 12, इथे 13, इथे 14 आहे डिफरंट. तर आता जर मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण ॲटॉमिक मासेसच्या हिशोबाने बसवलं तर हे कार्बनला कसं बसवायचं, कोणत्या खणामध्ये बसवायचं, त्यामुळे प्रॉब्लेम येत होता. तर मग इंग्लिशमध्ये असं म्हणतात की आयसोटोप्स हॅव सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. They cannot be given a correct position in Mendeleev's periodic table. Isotopes have same atomic number but different atomic masses. They cannot be given a correct position in Mendeleev's periodic table. Third point, the rise in atomic mass in the element is not uniform. आता तुम्ही जेव्हा त्याचा टेबल बघितला, जेव्हा तुम्ही मेंडेलिव्हचा टेबल बघता तेव्हा तुम्ही पहा हायड्रोजनचा 1 मास, लिथियमचा 7, बेरिलियमचा 9.4, बोरॉनचा 11.
कार्बनचा 12, तर नायट्रोजनचा 14, ऑक्सिजनचा 16, तर फ्लोरीनचा 19. म्हणजे तुम्ही बघा, पुन्हा पहा इथे पहा, हायड्रोजन, लिथियम, हायड्रोजनचा 1, तर लिथियमचा 7, तर त्याच्यानंतर येतो बेरिलियम 9.4 आणि बोरॉन येतो 11. आता पहा इथे 6चा फरक, इथे 2.4चा फरक, इथे त्याच्यापेक्षा कमीचा फरक. तर आता याच्यामध्ये नेमके 1 येतील की 2 येतील एलिमेंट, 3 येतील, 4 येतील, किती एलिमेंट येतील हे नक्की सांगता येत नव्हते. तर पुन्हा पहा, द राईज इन द ॲटॉमिक मास इन द एलिमेंट्स, हा राईज आहे ना, इथून 1 वरून 7 झाले, 7 वरून 9.4, 9.4 वरून 11 झाले. द राईज इन ॲटॉमिक मास इन द एलिमेंट्स इज नॉट युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे सारखे नाही आहे. तर मग आता टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी देअर बिटवीन द 2 एलिमेंट्स. आता प्रेडिक्ट कसं करायचं, किती एलिमेंट असतील, इज डिफिकल्ट, हे कठीण होतं. त्यामुळे हा मेंडलीवचा टेबल पुन्हा रिवाईज करावा लागला. आता आपण एकदा याला पुन्हा 3 डिमेरिट्सला वाचून घेऊ, मग चौथा डिमेरिट पाहू. The whole number of atomic mass of the element cobalt and nickel is the same. Therefore, there was an ambiguity regarding their sequence. Second, isotopes have same atomic number but different atomic masses. Same atomic number but different atomic masses. Same atomic number but different atomic masses. They cannot be given a correct position in Mendeleev's periodic table. त्यामुळे मेंडलीवच्या पिरियडमध्ये त्याला कसं कोणत्या याच्यामध्ये ठेवावं, 12च्या बॉक्समध्ये ठेवलं तर हाच येईल, हे कुठे ठेवायचे 2, आणि दुसऱ्या जागी ठेवले तर मग कार्बनचा हा कुठे ठेवायचा. तर हा एक प्रश्न होता. तिसरा होता की हा जो ॲटॉमिक मासमध्ये हा राईज आहे युनिफॉर्म नव्हता, म्हणजे 2-2चाच फरक नव्हता किंवा 3-3चाच नव्हता किंवा 1-1चाच फरक नव्हता, फरक सारखा नव्हता. 2 एलिमेंट लागोपाठ जे 2 एलिमेंट आले त्याच्यामध्ये फरक सारखा नव्हता. म्हणजे द राईज इन ॲटॉमिक मास इन द एलिमेंट्स इज नॉट युनिफॉर्म. To predict how many elements could be there between the 2 elements is difficult. So we will see 4th point now. Start. So 4th point is position of hydrogen. Demerits of Mendeleev's periodic table. 4th point is position of hydrogen. See these 2 charts on the right hand side. See the 2 charts. Okay, what will you notice, or what do you notice? First, from first chart and from second chart. Read it carefully and notice. What do you notice? Let me explain. दोन्ही तुम्ही चार्ट बघा, तुम्हाला काय लक्षात येते. तुम्हाला पहिल्या चार्टमध्ये तुम्हाला लक्षात येते आहे की इथे H2H2, इथे ClOS, इथे ClOS, हे बघितलं. इथे Cl सोबत H, इथे Cl सोबत Na, इथे O सोबत H2, इथे O सोबत Na2, इथे S सोबत H2, इथे S सोबत Na2. म्हणजे ClOS ClOS सारखे आहे. जिथे Na आहे तिथे 1 H आहे, जिथे Na2 आहे तिथे H2. म्हणजे आपण हे बघितलं की मॉलिक्युलर ऑफ हायड्रोजन, पहिला पॉईंट आपण पाहू पोझिशन ऑफ हायड्रोजनमध्ये की मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो कोणता, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 आहे. H2 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला, पण हा मॉलिक्युलर फॉर्म्युला Clचा पण आणि Flचा पण. Cl, Fl, I, ग्रुप Br म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे हॅलोजन्स आहेत ना, त्यांचा तर मॉलिक्युलर फॉर्म्युला X2 म्हणजे Cl2 आहे. X2 म्हणजे तो असा एलिमेंट लिहायचा. X म्हणजे आता समजा ब्रोमीन आहे, तर ब्रोमीन लिहिला आणि त्याला तुला X2 म्हणतात. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याचा X2. ओके, तर मग आता इथे तुम्हाला लक्षात येईल की मॉलिक्युलर फॉर्म्युला हायड्रोजनचा आणि हॅलोजन ग्रुपचा सारखा आहे. हा पहिला मुद्दा आहे. पण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल आर सिमिलर. पण हायड्रोजनच्या आणि अल्कली मेटलच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्या आहेत. म्हणजे Na आणि Kच्या, म्हणजे सोडियम, Na म्हणजे सोडियम आणि K म्हणजे पोटॅशियम, यांच्या हे अल्कली मेटल आहे.
त्यांना अल्कली मेटल म्हणतात. ह्या म्हणजे सोडियम पुढे तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबलमध्येही नसते. सोडियम म्हणजे Na, हे म्हणजे पोटॅशियम, यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत केमिकल प्रॉपर्टीज, त्या प्रॉपर्टीज आणि हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत. आता मग हा कुठे ठेवायचा, हॅलोजनसोबत ठेवायचा की या ग्रुपमध्ये ठेवायचा, हा एक प्रश्न. पुन्हा एक प्रश्न अजून लक्षात येतो की देअर इज सिमिलॅरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल्स फॉर्म विथ क्लोरीन अँड ऑक्सिजन. तुम्ही क्लोरीन आणि ऑक्सिजन सोबत पाहिले, क्लोरीन आणि ऑक्सिजन यांच्यासोबत सारखेपणा आहे. इथे पण तुम्हाला सारखेपणा दिसतो. आता इथे पहा, कंपाऊंड्स विथ मेटल्स, हा मेटल आहे, हा मेटल, मेटलसोबत तुम्ही याची लावला आणि Cl लावला तर फॉर्म्युला सारखाच येते. इथे पहा, नॉन मेटल सोबत, हा नॉन मेटल आहे कार्बन, त्याच्यासोबत हायड्रोजनचे जे 4 ॲटम लागले, तर हा नॉन मेटल जो आहे कार्बन, त्याच्यासोबत क्लोरीनचे 4. तर मग आता हायड्रोजन नेमका कुठे ठेवायचा की त्याच्या प्रॉपर्टीज जे आहे केमिकल प्रॉपर्टीज मेटल अल्कली मेटलसोबत सिमिलर होत आहे. आणि बाकीचे गुणधर्म जर त्याचे पाहिले मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा ही प्रॉपर्टी, तर हे अल्कली मॉलिक्युलर फॉर्म्युला तर हॅलोजन ग्रुपसोबत मॅच होत आहे. आणि मग पुन्हा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल्स फॉर्म विथ क्लोरीन अँड ऑक्सिजन हे सिमिलर आहे. मग आता हे हायड्रोजनची पोझिशन नेमकी कोणत्या इथे ठेवावी हे मेंडेलिव्हच्या ब्रेनमध्ये स्पष्ट नाही. त्यामुळे चौथा डिमेरिट आहे मेंडेलिव्हचा पोझिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 and molecular formula of Cl, Fl are Cl2 and Fl2 respectively. But chemical properties of hydrogen and alkali metal, Na and K are similar. But there is similarity in the molecular formula of the compounds of hydrogen alkali metals formed with the chlorine and oxygen. So it cannot be decided whether the correct position of hydrogen in alkali metal, whether the correct position of hydrogen will be in alkali metal group 1 or halogens group 8. म्हणजे पहिल्या ग्रुप 1 मध्ये ठेवायचा अल्कली मेटलच्या, ती ग्रुप 8 मध्ये ठेवायचं, ग्रुप 7 मध्ये ठेवायचं, ग्रुप 8 ते ग्रुप 7 मध्ये ठेवायचं हॅलोजनच्या. तरी 7 मध्ये हॅलोजन ठेवले होते आणि 1 मध्ये अल्कली मेटल ठेवले होते मेंडेलिव्हनी. तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये हा हायड्रोजन कुठे ठेवायचा, ग्रुप 1 मध्ये ठेवायचा की ग्रुप 7 मध्ये ठेवायचा. ग्रुप 1 मध्ये ठेवला तर Na आणि K याच्याशी त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज मॅच होतात. पण ग्रुप 7 मध्ये ठेवला तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मॅच होतो, प्रॉपर्टीज मॅच होत नाही. ग्रुप 1 मध्ये ठेवला तर त्याचे केमिकल प्रॉपर्टीज मॅच होतात, फॉर्म्युला मॅच होत नाही. त्यामुळे हा मेंडेलिव्हच्या याच्यामध्ये एक डेमेरिट होता. काय पुन्हा पाहू, molecular formula of hydrogen is H2 and molecular formula of Cl, Fl and Cl2, Fl2 respectively. But the chemical properties of hydrogen and alkali metal are similar. So, and also but there is similarity in the molecular formula of the compounds of hydrogen alkali metals. See here, hydrogen alkali metals form with chlorine and oxygen. See here, okay, chlorine and oxygen. And what are these compounds of hydrogen alkali metals? So we cannot decide the position of hydrogen from Mendeleev's periodic table. जर अजून एकदा लक्षात नसेल आलं तर पहा की त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हॅलोजन सोबत मॅच होतो आणि केमिकल प्रॉपर्टीज त्याच्या अल्कली मेटल सोबत मॅच होतात. तर त्याला ग्रुप 1 मध्ये ठेवायचं की ग्रुप 8 मध्ये ठेवायचं हे क्लिअर असतं. त्यामुळे हा मेंडेलिव्हचा चौथा डिमेरिट आहे. So got it?